प्रत्येक मनुष्य मरणाला किती घाबरतो. एका घरात एक मनुष्य त्याने विचार केला, अरे रात्रंदिवस कितीही संसार केला, कितीही प्रपंच केला, हातामध्ये काही पैसा राहत नाही. त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी दिवस दिला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला, पण बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे? जीव द्यायला. बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटला, अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना. म्हटलं, अरे बाबा मी मरायलाच आलो. तो म्हटला, का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला, साहेब जर चुकून जर ट्रेन लेट झाली तर परत जेवायला. आलाय कुठे? तो मरायला आला पण तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतका पण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. पण संत महात्मे म्हणतात, आपले मरण काही लेणं डोळा तो हा सुख सोहळा अनुपम. आमच्या संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट माणसाला कधी चुकवता येत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, यमा आत्ताच्या आत्ता खाली मृत्यू लोकात जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन. यमाने चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकात आला. यमाच्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला नाव होतं गण्याचं. गण्याचं म्हणजे काय? आपल्याकडे जर गणेश नाव असतील तर लोक त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे पण असंच म्हणतात ना. आता इथं जर कुणी गणेश असेल तर त्याच्याबद्दल कुठल्याही गावाचा एक तरी गणेश असतो. एक तरी गणेश गावात असतो. बरं आता गणेश नाव म्हणजे चांगलं गणपतीचं नाव, पण तरी लोक त्याला गणेश म्हणायचे. आता गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. तुमच्याबद्दल सांगत नाही बघा दृष्टांतातला गण्या, नाही तर मला आमच्या गावात आल्या माझ्यावर दृष्टांत सांगितलं असं नको होईल. आता त्याचं 1 नंबरला नाव असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. गण्या म्हटला, नमस्कार राम, तुम्ही कोण आहात? त्याने सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, कार्यांची यादी दिली. यादीमध्ये 1 नंबरला नाव तुझं आहे म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. बाकीच्या लोकांना यमाने सांगितलं 2-4 दिवसात न्यायचंय. आता याने विचार केला, बाकीच्या लोकांना 2-4 दिवसात न्यायचंय, 1 नंबरला नाव आपलंच आहे, मग आपणही 2-4 दिवस चांगलं खाऊन पिऊन घ्यावं आणि 2-4 दिवसानंतर मरावं असा विचार त्याने केला. गणे यमाला म्हटला, यमा तू स्वतःहून मला घ्यायला आलास. आता दुपारचा 1 वाजला, मला भूक लागली, तुलाही भूक लागली असेल. माझ्या बायकोला मस्तपैकी पाची पकवानाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं तर तुम्हाला घेऊन जा. यम म्हटलं, ठीक आहे. गण्याने आपल्या बायकोला पाची पकवानाचं भोजन बनवायला सांगितलं. स्वयंपाक तयार झाला. पाठ्या वाढण्यात आली. गण्याची बायको म्हटली, अहो जेवण तयार आहे, पंक्तीला बसा. गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्याने काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दृष्टांतातलं यम बरं का, खरा नाही. गुंगीचं औषध टाकलं. ताटा वाढण्यात आली. गणे आणि यम दोघं जेवण करायला बसले. यमाच्या जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटलं आता हा झोपला, आता हा 2-3 तास काही उठणार नाही, आपल्याला आपलं मरण पुढे ढकलायचंय, आता हाच टाइम योग्य आहे. म्हणून गण्यानं काय केलं, यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढून घेतली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्या नाव होता ना, त्या गण्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या. काय केलं, 1 नंबरचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या. कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल. संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटला, हे बघ गण्या, मृत्यू लोकात अनेक वेळ आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत साधा कोणी चहा नाही पाजला रे. पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र पाची पकवानाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय. म्हणून गण्या तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादी जात शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कोणाचं होतं, लिहिलं कोणी होतं त्याने. म्हणून माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. याला कारण का, चाल हे शरीर कोणाची असते, चाल हे शरीर कोणाची असते,
चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीन. आपलं शरीर चालवणारा भगवंत आहे. काही काही लोक म्हणतात कोण देव कुठला देव आम्ही ओळखत नाही, जे कमवलं ते मी कमवलं, आपण कमवणारे कुणीच नाही. काही काही लोक आम्हाला बोलवणारा सुद्धा वरचा भगवंत आहे. कोण बोलविते हरिवीन, जग दाखवणारा भगवंत आहे. देखवी ऐकवी एक नारायण, डोळ्याने जग दाखवणारा भगवंत आहे, कानाने ऐकवणारा भगवंत आहे, हाताने चांगलं वाईट काम करून लिहिणारा सुद्धा भगवंत आहे. माणसाने एखाद्या टायमाला एखादं काम कमी करा पण तयाचे भजन चुकू नये. त्या देवाचं भजन करणं मात्र माणसाने कधी चुकवायचं नाही. इथून पुढे आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर तेवढी एकच साधन राहिले, ते म्हणजे भगवंताचं चिंतन. आणि एक ध्यानात घ्या, भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही. बरेच लोक म्हणतात त्या देवाने आमचं खूप वाईट केले, आम्ही त्याचं नाव घेत नाही. पण ध्यानात घ्या, भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही. कारण या जगामध्ये जेवढी माणसं आहेत, भगवंत म्हणतात ममी वंश जीवलोके जीवभूता सनातन हा मना षष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानिम करशती. या जगामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे सगळे माझेच अंश आहेत. म्हणून भगवंतानं आपलं वाईट जरी केलं ना, त्या वाईटातून सुद्धा काही दिवसांनी चांगलं उत्पन्न होत असतं. एक वाक्य लक्षात घ्या, जे होतं ते चांगल्या करता होतं. काय जीवनामध्ये वाईट जरी घडलं तर एक वाक्य ध्यानात घ्यायचं, जे होतं ते चांगलं करता होतं. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेल म्हणजे पटेल. एक दिवस अकबर आणि बिरबल दोघे जण जंगलामध्ये फिरण्याकरता गेले आणि जंगलामध्ये शिकार करता करता अचानक अकबराचं बोट तुटलं. बोट तुटल्यानंतर अकबर बिरबलाकडे पळत पळत गेला. सांगितलं बिरबला, आणि शिकार करता करता माझं बोटच तुटलं रे. बिरबल म्हटला बरोबर झालं राजे साहेब, देव जे करतो ते चांगल्या करता करतो. अकबराला राग आला, आई माझं बोट तुटलंय, मला वेदना होत आहेत, त्याच्यावर काही मलमपट्टी करायची आणि तू म्हणतो देवाने चांगलं केलं. अकबराला बिरबलाचा राग आला, त्यांनी बिरबलाला धरलं आणि तुरुंगामध्ये टाकून दिलं. आणि काही दिवसानंतर आपल्या सैन्याबरोबर अकबर जंगलामध्ये फिरण्याकरता गेला. जंगलामध्ये फिरत असताना उन्हाळ्याचे दिवस होते. मोठं वादळ उठल्यामुळे अकबराची सैन्याची ताटातूट झाली. सैन्य गेलं एका दिशेला आणि राजा गेला दुसऱ्या दिशेला. राजा ज्या दिशेला गेला ना त्या दिशेला समोरून काही भिल्ल समाजाचे लोक येत होते आणि त्यांना त्यांच्या देवीला एक नरबळी द्यायचा होता, म्हणजे माणसाचा बळी द्यायचा होता. म्हणून नरबळी जंगलामध्ये शोधत असताना नेमकं त्यांच्या हातामध्ये भेटला तो राजा. त्यांनी त्या राजाला पकडलं, धरून बांधून देवी मातेसमोर नेलं. देवी मातेला सांगितलं, माते तुला नरबळी पाहिजे होता ना, तुझ्या करता जंगलातून आम्ही हा नरबळी पकडून आणलाय. भरलेलं बांधलेलं होतं. राजाला माहिती होतं माझे हातपाय बांधलेत, आता या ठिकाणी माझं कुणीच नाही, आता काही क्षणात माझा जीव जाणार, होत्याचं नव्हतं होणार. राजा खूप घाबरला होता. एकानं सुरा पाजळण्याकरता घेतला, आता मान कापायची, सुरा वरती केला, हा घे माते बळी. राजाच्या मानेवर सुरा पडणार तेवढ्यात देवी माता बोलली, थांबा, मला नरबळी पाहिजे पण हा बळी मला चालणार नाही. भक्ताने सांगितलं, का माते?
मातेने सांगितलं मला अव्यंग बळी पाहिजे. अव्यंग म्हणजे काय? जो बळी माझ्या करता आणलाय त्याचे हातपाय सगळे व्यवस्थित पाहिजे. या बळीचं बोट तुटलेलं आहे असा बळी मला चालणार नाही. चालणार नाही म्हटल्याबरोबर अकबराला सोडून दिलं. राजा खूप घाबरला होता. खरंच बिरबल म्हटला होता देव जे करतो ते चांगल्या करताच करतो. बरं झालं माझं बोट तुटलं म्हणून माझा जीव वाचला. मी विनाकारण बिरबलाला तुरुंगामध्ये टाकलं. पश्चाताप झाला, पळत गेला, बिरबलाचे पाय धरले, सांगितलं बिरबला मला माफ कर, मी विनाकारण तुला तुरुंगामध्ये टाकलं रे. बरं झालं आज माझं बोट तुटलं म्हणून मी वाचलो, नाहीतर आज बोट तुटलं. बरं झालं देवाने चांगलंच केलं, मला माफ कर. बिरबलाने सांगितलं राजे साहेब माफी मागण्याची गरज नाही, तुम्ही मला तुरुंगामध्ये टाकलं ना ते सुद्धा देवाने चांगलंच केलं. म्हटले कसं काय? बिरबल म्हटला बघा राजे साहेब आज आपण दोघं जण जर बरोबर असतो तर तुमचं बोट तुटलेले म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं आणि मी सगळ्यात चांगला होतो. देवी मातेसमोर माझाच बळी गेला. म्हणजे थोडक्यात काय, बोट जरी तुटलं देवाने चांगलंच केलं आणि मला तुरुंगामध्ये टाकलं तरी सुद्धा देवाने चांगलंच केलं. कारण प्रत्येक वाईटातून कधी ना कधीतरी चांगलं काहीतरी उत्पन्न होत असतं. माझा भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात जो आला त्याला प्रत्येकाला जायचंय. उदाहरणार्थ ब्राह्मण काय सांगणार, तुमचा मुलगा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, बंगला बांधणार, गाडी घेणार, भरपूर पैसे कमवणार आणि हे सगळं ऐकून त्या मुलाच्या आई बापाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण तुकोबारायांनी सांगितलंय अशा ब्राह्मणाला आम्ही खरा ब्राह्मण म्हणणार नाही. आणि खरा ब्राह्मण कोणाला म्हणू? जो सांगेल का तुमचा मुलगा ह्या दिवशी जन्माला आला पण ह्याच तारखेला मरणार आहे. कारण जर जन्माला आला त्याला मरावं लागतं. अभंगाचे प्रथम चरण. उपजला प्राणी उपजला प्राणी नराहे तुझारे. उपजला प्राणी नराहे तुझारे. उपजला प्राणी नराहे तुझारे. उपजला प्राणी सांगितलं या गावचे सगळे लोक मरणार आहे. असं म्हटल्यानंतर गावातले सगळे लोक नाराज झाले आणि तुम्ही एकट्याच का हसल्या? ती म्हटली ताई तुम्ही असं सांगितलं की या गावचे सगळे लोक मरणार आहे. बरं झालं म्हटली मी या गावचे नाही, मी शेजारच्या गावचे आहे. तुम्ही कुठल्याही गावच्या असू द्या त्या ठिकाणी तो काळ येणार आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला घेऊन
असे काळ दात खातो करा करा एका तो काळ कधी कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. म्हणून उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठावण आहे कोठे. या सगळ्यातून वाचवणारा तुम्हाला मला आहे तो फक्त भगवंत. म्हणून हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला स्थान देण्यापेक्षा भगवान परमात्म्याला स्थान द्या. काही काही लोक रात्रंदिवस या हृदयामध्ये मरती समय त्यांच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे काय होते एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेली कळतं ना? वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशा असे करायचे अशा असे करायचे अशा असे करायचे अशा असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय. सगळं गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नको. मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी सगळी भिंत पाडायला सुरुवात केली. 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशा असे करायचे अशा असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या पण एकही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनात मनात विचार केला माझी वाचा गेली मला बोलता येत नाही. मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही. मुलांनी उभं घर पाडायला लावलंय यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड झोडायचे आणि तोंड झोडून हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे असे असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा रडून एवढं जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण आपल्या बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आणि खजिना आपल्याला भेटला पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. तर तिची किंमत आहे म्हटले 50,000. मुलं म्हटले जाऊ द्या 50,000 रुपये गेले तरी चालतील पण बाबाचे लाखो रुपये आणि खजिना भेटला तर कुणाला नकोय. त्या घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाचे आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय असं असं करताय. बाबा कुठं ठेवलं धन कुठं ठेवली संपत्ती कुठं ठेवला पैसा. बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगते आपली ती पी चाळायची चाळ नाही ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला. 50,000 गेली. घरही पाडलं. येणा कारण का हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुम्ही हृदयामध्ये कितीही जरी संसाराला प्रपंचाला स्थान दिलं ना हा संसार कसा आहे. हे रहती माई के दुःखाची गरती माई के दुःखाची गरती Happy
दादा आपण कितीही जरी माझं माझं म्हटलं, मनुष्य सगळ्या जगदुनीला माझं म्हणतो. एखाद्याला विचारा, अरे हा बंगला कोणाचा आहे? तो म्हणतो माझा आहे. गाडी माझी आहे. गाडीवरचा ड्रायव्हर तो सुद्धा माझा आहे. कामावरची मोलकरीण ती सुद्धा माझी आहे. आणि त्याला विचारा, अरे हा समोरचा देव कोणाचा आहे? तो म्हणतो तो आमच्या गावचा आहे. लोक देवाला माझं म्हणतात का? जगदुनीला लोक माझं माझं म्हणतात. तुम्हाला माझं म्हणायचं माझ्या भगवंताला म्हणा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. संबंध जोडायचा आहे भगवंताशी मी आणि माझा जोडा. संसारातल्या लोकांना कितीही जरी माझं म्हटलं, मरण कुणाला चुकत नाही. एकाने ठरवलं मला मारायचंच नाही. भगवान महादेवांची त्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. सांगितलं, महादेवा तुमच्या चरणाजवळ मला जागा पाहिजे, तुमच्या चरणाची मला सेवा करायची. भगवान महादेवाने सांगितलं, हे बघ, त्या राक्षसाला सांगितलं, मला भस्म फार आवडतं. भस्मवती रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म महादेवांना खूप आवडतं. महादेवाने त्या राक्षसाला सांगितलं, एकच करायचं, मला भस्म खूप आवडतं, तेही रोज ताज. त्याच्यामुळे या जगामध्ये कुठे माणूस मेलेला आहे तो बघायचा, आणि त्याची राख झालेली असेल ती राख तू रोज माझ्याकरता घेऊन यायची. तो राक्षस रोज जायचा, रोज भस्म, एका मेलेल्या माणसाचं भस्म घेऊन यायचा. एक दिवस संपूर्ण विश्व फिरला पण त्याला भस्म काही मिळालं नाही. तो तसाच आला. भगवान महादेवाने विचारलं, काय रे भस्म? त्याने सांगितलं, आज या विश्वामध्ये एकही माणूस गेला नाही. महादेवा असं काहीतरी वरदान द्या का रोज मी तुमच्याकरता ताजं भस्म आणेल. आणि त्या टायमाला भगवान महादेवाने त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार. इको कमी करा आणायचं. भस्मासूर नावाचा राक्षस गेला. जंगलामध्ये मनुष्य फिरत होता, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याचा भस्म झाला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रोज माणसाचा भस्म होऊ लागला. भस्मासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला, रे या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाही. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार. पण या जगामध्ये मला एकाच माणसापासून भीती आहे, ज्यानं मला वरदान दिलंय ना, तो भगवान महादेव मला कधीही मारू शकतो. त्यापेक्षा आपण असं करायचं, भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याचा भस्म करायचा. जेथील या कृपे लागी वरू तेथेची होय व्याभिचारू. निकाय भस्मासुरू अर्जुन म्हणे. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेल, ज्यानं आपल्यावर उपकार केले त्या उपकारी माणसाला जीवनामध्ये कधीच विसरायचं नाही. आणि एखाद्याचे उपकार जर आपण विसरला तर त्याला माझ्या संतांनी भस्मासुराची उपमा दिली. ज्याला उपकार केले त्याच्यावर अपकार करायचे नाही, त्याच्या उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवायची, पण त्याच्याजवळ नम्रपणे वागायचं. भस्मासुर उन्मत्त झाला. आता भगवान शंकरांना मला मारायचंच. अतिशय क्रोधायमान झाला होता. कैलास लोकांमध्ये गेला आणि भस्म करायचं. आता भस्म करायचं म्हटल्यानंतर त्यावेळेला तो जेव्हा गेला त्या टायमाला भगवान महादेवाने बघितलं, हा नक्की माझ्या डोक्यावर हात ठेवणार आणि माझा भस्म करणार. भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत गेले, ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला सगळा घडलेला प्रकार सांगितला. ब्रह्मदेवाने सांगितलं, महादेवा वरदान तुम्हीच दिले, मी त्याला अडवू शकत नाही. तसेच भगवान महादेव भयभीत झाले, विष्णू लोकात गेले आणि विष्णूंना सांगितलं, विष्णू माझ्या पाठीमागे तो राक्षस लागलाय, काही करा पण मला त्याच्यापासून वाचवा. आणि त्या टायमाला भगवान विष्णूने सांगितलं, तू अजिबात घाबरू नको. भगवान विष्णूने त्याला अभय दिलं आणि भगवंताच्या लक्षात आलं, अरे आता मला भस्मासुराला वाचवायचंय. आता पूर्वीच्या काळचे राक्षस फक्त स्त्रिया बघितल्या की मगच थांबायचे. आता याला थांबवायचे, महादेवांना वाचवायचे, याच्या करता मला स्त्रीच व्हावं लागेल. माझे भगवान विष्णू रूपी मोहिनी झाली आणि ती मोहिनी भस्मासुराच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. आणि ज्या वेळेला भस्मासुर नावाच्या राक्षसाने त्या मोहिनीला बघितलं ना,
त्या भगवान शंकरांच्या पाठीमागे पळायचं सोडून त्या मोहिनीच्या पाठीमागे पळू लागला आणि त्या मोहिनीने मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला का. आणि ज्या टायमाला म्हणजे विचार करा त्या मोहिनीने कसं का होईना त्याला मारलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या हातून त्याचा भस्म करून घेतला. म्हणून त्यानं किती ठरवलं मला मरायचं नाही, 60,000 वर्ष त्यानं मरण नको याकरता तपश्चर्या केली, पण एक दिवस माझ्या भगवंताने त्याला मारलं, त्याला मरावं लागलं. याला कारण का बैसला शेजारी. प्रत्येक माणसाच्या उशाशी तो काळ, तो यम रात्रंदिवस टपून बसलेला आहे. कधी येईल कधी घेऊन जाईल, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बापा. ज्या टायमाला काळाची यमाची उडी आपल्यावर पडते ना, त्या टायमाला त्याच्या तावडीतून सोडवणारा या जगामध्ये कुणीच नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली, आपल्याला सोडवणारा कुणीच नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला त्याचं चिंतन करा. एवढी घाई कशा करता करतोय, घडोघडी काळ वाटाया घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. संत महात्मे म्हणतात तो काळ तुमची माझी प्रत्येकाची वाट बघताना तो काळ तो यम तुम्हाला मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी महत्वाच्या असतात. ज्या टायमाला माणसाचं स्थळ काळ वेळ जुळून येतो त्या टायमाला माणसाचा मृत्यू होतो. बघा कधी कधी एखाद्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून माणूस वाचतो, बरोबरचे 2-4 लोक जातात आणि एकटाच वाचतो. त्या टायमाला लोक म्हणतात तुझा काळ आला होता पण तुझी वेळ आली नव्हती. मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. मग जीवनामध्ये स्थळ काळ आणि वेळ या 3 गोष्टींना किती महत्व आहे त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते, जरा कान देऊन ऐका. एका गावामध्ये एका बाबाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न होऊन जवळजवळ 10-15 वर्ष झाले, पण घरामध्ये काही पाळणा हलेना. अनेक डॉक्टर बघितले, अनेक देवाने नवस केले, पण घरामध्ये काही मुलबाळ होत नाही. घरातल्या सगळ्या लोकांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस केला, हे पांडुरंगा या वर्षीची आळंदी ते पंढरपूर घरातली सगळी मंडळी पायवारी करू, पण आम्हाला मुलगा होऊ दे. घरातल्या सगळ्या लोकांना पंढरपूरची पायवारी केली. नवसाला पांडुरंग पावला. त्या घरामध्ये छानसा मुलगा जन्माला आला. मुलाचा 5वीचा दिवस उजडला असं म्हणतात. 5वीच्या दिवशी बाळाचा एक सटवीचा पाटा पुजतात. तुमच्याकडे पुजतात का पाटा? त्या दिवशी असं म्हणतात रात्री 12 वाजता सटवी येते आणि तिचा टाक ती त्या पाट्यावर टाकते किंवा बाळाच्या कपाळावर लिहून जाते. बाबाने सांगितलं ही तयारी. घरातल्या लोकांनी सांगितलं रात्री 12 वाजता सटवी येणार आहे आणि या मुलाचं नशीब कपाळावर लिहून जाणार आहे. बाबाने सांगितलं नातू जो काय झालाय तो आम्हाला नवसानं झालाय, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नवसानं झालाय. सटवी कधी येते आणि माझ्या नातवाच्या कपाळावर त्याचं नशीब कधी लिहिते.
मी तिला नशीब लिहू देणार नाही. याच्याकरता किती वाजता येणार आहे? घरातल्या लोकांनी सांगितलं 12 वाजता. सटवीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि त्याचं नशीब कपाळावर लिहू द्यायचं नाही. याच्याकरता 11:30 वाजल्यापासून म्हातारा दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये काठी घेऊन बसला. कशाला? सटवीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही. 11:15 वाजले, घड्याळ बघितलं, म्हटलं आता सटवी यायचा टाइम झाला. कशी येते बघतोच म्हटला. अगदी 12ला 5 मिनिटं कमी होते. सटवी यायचा टाइम झाला आणि तेवढ्यात म्हाताऱ्याला झोप लागली. सटवी आतमध्ये गेली, नातवाच्या कपाळावर काहीतरी लिहिलं, पुन्हा बाहेर चालली. म्हाताऱ्याला जाग आली. म्हातारा म्हटला, काय रे सटवी, आतमध्ये कधी गेली आणि माझ्या नातवाच्या कपाळावर काय लिहिलंय? सटवीने सांगितलं, बाबा तुझ्या नातवाच्या कपाळावर एकच लिहिलंय, जेव्हा तुझा नातू लग्नाचा होईल त्याचं लग्न जमेल. लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांची झुंज होईल आणि त्याच बैलांच्या झुंजीमध्ये तुझ्या नातवाचं मरण आहे. आधीच 15-16 वर्षानंतर नातू झाला होता आणि त्यात लग्नाच्या दिवशी मरण, हे कसं शक्य आहे? मुलाचं लग्नाचं वय झालं, मुलाचं लग्न जमलं, लग्नाचा दिवस उजाडला, नवरदेवाची मिरवणूक काढली, मंडपामध्ये आणली. बाबाला सटवीचं वाक्य आठवलं, बाबा तुझ्या नातवाचं मरण लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांच्या झुंजीमध्ये आहे. 11:15 वाजले होते. म्हाताराने सांगितलं, थांबा, लग्न लावायचंय, लग्न असं लावा, नवरा नवरी घरात ठेवा, सगळा समाज मंडपामध्ये ठेवा, तरच लग्न लावा, अन्यथा माझ्या नातवाचं लग्न सुद्धा लावू नका. कारण म्हाताराला वाटलं बैल येतील, मंडपामध्ये झुंज खेळतील, निघून जातील. पण बघा, सटवीचा टाक कधीच खोटा ठरत नाही. म्हाताऱ्याच्या सांगण्यानुसार नवरा नवरी घरात नेली, सगळा समाज मंडपामध्ये ठेवला. ब्राह्मण मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लारो मुरुडं विनायकमणं चिंतामणी देवुरं. अक्षदा मिळाल्या. ब्राह्मण मंगलाष्टक म्हणत होता. बरोबर दुपारचे 12 वाजले आणि गंमत अशी झाली, शेतकरी लोक असल्यामुळे बैल पोळ्याचा सण झाला होता आणि बैल पोळ्याचे आपले जे काही मातीचे बैल असतात ना, ते घरातल्या लोकांनी वरती आढ्याला टांगून ठेवले होते आणि नेमका त्याच बैलांच्या खाली नवरदेव उभा होता. बरोबर 12 वाजले, संपूर्ण बैलांचा जुर्गा नवरदेवाच्या डोक्यात पडला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. मंडपामध्ये एकच आरडाओरडा झाला, नवरदेव गेला. कशामुळे? डोक्यामध्ये काय पडले? बैल. मग सटवीनं त्याचं मरण कशामध्ये सांगितलं होतं? बैलांमुळे. बैलांमुळे मरण आलं. लग्नाच्या दिवशी सांगितलं होतं, लग्नाचा दिवस होता, दुपारी 12 वाजता सांगितलं होतं, बरोबर दुपारचे 12 वाजले होते. मरणाकरता स्थळ, काळ, वेळ या 3ही गोष्टी महत्वाच्या असतात. आज ताई आपल्या तोंडी होऊन गेल्या. त्यांचं मरणाचं ठिकाण होतं त्यांचं घर, त्यांच्या सुनबाईची मांडी. सुनबाईच्या मांडीवर त्यांनी प्राण सोडला. वार होता सोमवार आणि उत्तरायण सुरू होतं. जी लोक उत्तरायणामध्ये जातात ना, ती लोक फार पुण्यवान असतात. कारण का? भीष्म पितामह सुद्धा उत्तरायणामध्ये मरण यावं याकरता बरीच महिने त्यांनी प्रतीक्षा केली आणि या उत्तरायणामध्ये या मातेला हे मरण आलं. हिच्यासारखी पुण्यवान माता परत जन्माला येणं शक्य नाही आणि म्हणून अतिशय पुण्यवान ही माता या जगातून या विश्वातून निघून गेली. थोडक्यात काय, ज्या टायमाला माणसाचा स्थळ, काळ, वेळ निश्चित होतो त्या टायमाला त्या ठिकाणी कुणाचंच काही चालत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर एखाद्या बोक्यासारखा टकोर बसलाय. अभंगाचे दुसरे चरण. Oh
पाहतो निरघे वळी जाय बोका तैसा काळ लोका नेत असे तुकोबराय म्हणतात उंदराच्या शिकारी करता भुक्या निमित्त पण बसलेला असतो आणि योग्य संधी सापडली का त्या उंदरावर झडप घालतो त्याप्रमाणे तो काळ तो योग तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर टपून बसलेला आहे आणि ज्या टायमाला त्याला योग्य संधी सापडते ना त्या टायमाला तो काळ तुम्हाला मला प्रत्येकाला घेऊन जातो धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका धन पैसा संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही मनापासून त्याची भक्ती करा किती धन कमवलं धन मिळवून कोट्यान कोटी सगळे नव्हेरे लंगोटी कितीही जरी धन कमवलं धन पैसा संपत्ती माणसाच्या नशिबावर अवलंबून आहे प्रारब्धीसी जोडी धन प्रारब्धीसी वाढे मान सोच का करसी वाया भज मन पंढरी राया संत महात्मे म्हणतात आपली धन आपली संपत्ती आपला पैसा आपल्या नशिबावर अवलंबून आहे काही काही लोक म्हणतात आमच्या जवळ खूप पैसा येतो पण आमच्या हातात पैसा राहत नाही याला कारण का पैसा हा त्याच्या मार्गाला जातोय आपल्या जवळ जर 1000 रुपये असतील त्या 1000 रुपयातले पण त्याच्यातले 200 रुपये दवाखान्यात गेले आणि डॉक्टरची काळजी सुद्धा भगवंताला घरामध्ये किराणा संपला आणि विनाकारण 200-400 रुपये गेले किराणा दुकानदाराची काळजी सुद्धा भगवंताला आहे रुपयाची चप्पल घ्यायला लागली अरे चप्पल वाल्याची काळजी सुद्धा भगवंताला आहे या जगामध्ये आपलं काहीच नाही 1000 रुपये असतील रुपयाचा वाटा भगवंताने केलाय कारण का पैसे होता पण खूप कंजूस होता 1 रुपया खर्च करायचा म्हटला की खूप पुढचा मागचा विचार करायचा त्याच्या मित्रांनी सांगितलं साहेब दुपारचा 1 वाजला खूप भूक लागली एखादं चांगलं हॉटेल शोधा मस्त पैकी जेवण करू आता याच्या जीवावर आलं त्याला वाटलं 10-15 मित्रांना जेवण द्यायचं म्हणजे 7-8 हजार रुपये बिल येणार बरं नाही म्हणतो तर मित्र परत आपल्या बरोबर येणार नाही करावा तरी काही सांगितलं ठीक आहे एखादं चांगलं हॉटेल शोधा आपण सगळेजण जेवण करू रस्त्याने चालता हॉटेल दिसलं हॉटेल व्हेज नॉन व्हेज सगळेजण गाडीच्या खाली उतरले हॉटेल जरा इंटरनॅशनल पद्धतीचं होतं हॉटेलची पद्धत अशी होती व्हेज खायचं असेल तर व्हेजचं बटन दाबायचं नॉन व्हेज खायचं असेल तर नॉन व्हेजचं बटन दाबायचं पण एकदा का बटन दाबून आतमध्ये गेला की परत रिटर्न यायला परवानगी नाही पुढच्या दाराने पुढे द्यायचं असं ते हॉटेल होतं हे सगळेजण खाली उतरले त्याने विचार केला 10-15 मित्र बरोबर आहेत नॉनव्हेज घेतलं तर बिल जास्त येईल साधं सोपं म्हटलं कमी पैशात जेवण करू बटन दाबलं व्हेजचं दार उघडलं सगळेजण आतमध्ये गेले दार पुन्हा लागलं रिटर्न यायला परवानगी नाही पुढे गेले दुसऱ्या दारावर दुसरी पाटी लागली त्याच्यावर असं लिहिलं होतं मिष्टान्न की झुणका भाकर आता मिष्टान्न म्हणजे 5 पकवानाचं भोजन आणि झुणका भाकर म्हणजे पिठलं भाकर किंवा बेसन भाकर त्याने विचार केला 10-15 मित्र बरोबर आहेत मिष्टान्न घेण्यापेक्षा म्हटलं झुणका भाकर कमी पैशात बटन दाबलं झुणका भाकरीचं दार उघडलं आतमध्ये गेले रिटर्न यायला परवानगी नाही पुढे गेले तिसऱ्या दारावर तिसरी पाटी लागली आता त्याच्यावर असं लिहिलं होतं विकट की फुकट आता ही फुकट खाणारे गिऱ्हाईक त्याने विचार केला फुकट मिळतंय ना कशाला पैसे द्यायचे सध्या म्हटलं फुकटच जेवण करू बटन दाबलं फुकटचं दार उघडलं आतमध्ये गेले आता फुकट जेवण मिळणार इतका आनंद झाला होता आनंदाने रस्त्याने चालत होते आणि जसे हॉटेल मधून चालत गेले ना चालत डायरेक्ट एसटी स्टँडला जाऊन पोहोचले फुकट ती म्हटली अरे
आपण तर हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता आलो, हॉटेल मालकांनी फसवलं, म्हटले चला दुसऱ्या हॉटेलला जाऊ. पुन्हा गेली, रस्त्यानं चालताना हॉटेल व्हेज नॉन व्हेज, हॉटेल व्हेज मोठी पाटी लिहिली होती आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं, या बसा भरपूर जेवण करा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. आता म्हटलं विषयच नाही, मला लग्न, माझं लग्न होणार, मला मुलं होणार आणि मग मला मुलं झाले का त्यांची मुलं बिल देणार. आता मला काय गरज आहे, म्हटलं नातू बिल देणार आहे ना, आता म्हटलं भरपूरच खाऊन घेऊ. व्हेज सांगायचं, नॉन व्हेजची ऑर्डर दिली, सगळ्यांनी मस्तपैकी फुल जेवण केलं, हात धुतला, बाहेर चालला. हॉटेल मालक म्हटला अरे हात धुवून चाललास, 10,000 रुपये बिल कोण देणार. काय आहे, देह काळाचा आहे, धन संपत्ती कुबेराची आहे. या ठिकाणी आपलं काहीच नाही, आपण फक्त माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. जगदुनीला पण माझं माझं म्हणून संपलो, म्हणून जगदुनीला माझं माझं म्हणायचं नाही. शेवटी जाताना एकच करा, करावी तरी परमार्थाची तुका म्हणी वेगी जाईल सुटोनिया अंधरवणी हृदया माझे हरी. संत महात्मे म्हणतात संसारातून अतिशय वेगानं सुटा आणि वेगानं सुटून काय करा, हृदयामध्ये भगवान परमात्म्याला स्थान द्या. काही काही लोक संसार करण्याची घाई करतात, त्यांच्या करता रस्त्यावर पाठी असते, हळू जा, सावकाश जा, पुढे अपघाती वेळा नाही, पुढे गतिरोधक आहे. जे लोक पाट्या वाचून सुद्धा पाट्या ऐकत नाही, त्यांच्या करता शेवटची पाठी अति घाई संकटात नाही. कुठल्याही कामाची बायका सुद्धा बघा, एखादं काम घाई घाई जर करत असल्या ना तर सगळी भाजी खाली सांडते पण काम कमी होत. एखादं काम घाईमध्ये केलं की अजून संकट हे उभं राहतं, म्हणून घाई करायची नाही. एका गावचा पाटील 9ची मीटिंग, सवारी मला जाग आली, घाईने आंघोळ केली आणि पाटील मीटिंग करता निघून गेला. रस्त्याने चालताना गावातले सगळे लोक पाटलाकडे बघून हसायला लागले. पाटील मीटिंग मध्ये जाऊन बसला, मीटिंग मध्ये सगळे लोक पाटलाला बघून हसत होते. पाटलाने विचार केला, एरवी लोक माझ्याकडे मान वर करून सुद्धा बघत नाही आणि आज सगळ्या गावातले लोक मला हसतायत. पाटील घरी गेला, बायकोला म्हटलं काय ग माझ्यामध्ये असं काय झालंय का सगळे लोक मला हसतायत. बायको हसायला लागली. बायको म्हटली अहो लोक तुम्हाला हसतील ना रडतील का, नीट सांग काय झालंय ते. ती म्हटली अहो 9ची मीटिंग, 9:15 जाग आली, घाईने आंघोळ केली, कपडे घातले, गडबडीमध्ये काय झाले, तुम्ही गडबडीमध्ये पण वरती फेटा म्हणून माझं उघडं बांधलंय. अति घाई, घाई केली का संकट उडवणारच, पण करावी तरी परमार्थाची तुका म्हणी वेगी जाई सुटोनिया अंधरोनी हृदया माझे हरी. हृदयामध्ये भगवान परमात्म्याला स्थान द्या. तुकोबाराय म्हणतात तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर खाटी गागर कसाई. गाई बैलांना कधी सोडणार नाही, तद्वत यम देखील जीवाला कधी सोडणार नाही. अभंगाचे तिसरे जीवन Thank you.
वर्षातून निघून जातात ना, त्या टायमाला पदोपदी क्षणोक्षणी माती या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आज खरंच त्यांचा फोटो जर बघितला तर त्यांचं जाण्याचं वयसन होतं. पण ईश्वरी सत्य समोर कोणाचं काही चालत नाही. ताई आज आपल्यातून निघून गेल्या, पण ज्या टायमाला आपली आई या जगातून या विश्वातून निघून जाते ना, त्या टायमाला ती कुठे गेलेली असते? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमारी श्रद्धांजली देता, खर खरे माझी शपथी देवराया. ज्या टायमाला एखादं कीर्तन संपतं, एखादं प्रवचन संपतं, त्या टायमाला आपण श्रद्धांजली करता उभे राहतो आणि आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला न्या. जिवंतपणे मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. ज्या टायमाला आपली आई आपल्याला सोडून जाते ना, त्या टायमाला ती कुठे गेलेली असते? सोडून या गेली मायले कराना, आई सोडून या गेली आई. आई सारा परिवार, लेकी सुद्धा रडत बसती कागा कोपऱ्याला. आई त्याच घडीला आठवण येते आई, त्याच घडीला. मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय, लेकी पडे गळा. कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. ज्या टायमाला मुलगी लग्न करून जायला निघते ना, त्या टायमाला आईला तुझी मुलगी चालली आता तो रोड असं सांगावं लागत नाही हो. मुलगी जायची चाहूल लागली, मुलीचं लग्न ज्या दिवशी जमताना त्या दिवसापासून आई रडायला सुरुवात करते. पण आपल्या मुलीला ते दाखवत नाही, ती रडते. पण कधी घरातले सगळे माणसं झोपल्यानंतर मुलगी लग्न करून पर घरी निघून जाते, त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. आई रडते. आई म्हणते, मला माझ्या मुलींची खूप आठवण येते. माझ्या मुली लग्न करून गेला, मुलीसाठी माझा जीव व्याकुळ होतोय. काही करा, माझ्या मुलीसाठी व्याकुळ जायला जीवाला परत एकदा त्या आईला भेटायला आणा. ती आई रडते आणि काय म्हणते? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच घेता जात फिरे गरा गरा, माझे डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती हाई, घर चैताच्या ओढात माझी सुखली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धण्याच्या वाचून कोणी घेईना युगड. इतके माईबाप जर आपल्या मुलांवर प्रेम करतात, सगळ्या जगाला विसरा, माई बापाला कधी मात्र विसरू नका. आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली आणि त्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवंताने कधीच घडवली नाही. शेवटचे 2 मिनिटं घेईल. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत काढा, अमृताहुनी गोडा पाजला तू काढा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार. शाळेतून घरी येताना कधी
वाजला होई गल्लोगल्ली पाहात फिरशी मला तू ग आई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही हाडाची तो काढ करुणी केली रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट ग आई केले नाही कोणी संतांचे मी दास सांग्या ऐकावी ही वाणी अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अशा प्रकारे ज्या आई बापाने तुम्हाला मला जन्म दिलाय लहानाचा मोठा केलाय ते आई बाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे सगळ्या जगाला विसरा पण त्या मातेला मात्र कधी विसरू नका आज या ठिकाणी कुंदनताई पांडे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या पश्चात त्यांचा एकुलता एक मुलगा एक सुनबाई त्यांच्या 2 मुली नातवंड त्यांचा संपूर्ण पांडे परिवार आणि खरंच एका मुलाचं मुलींचं आपल्या आईवर किती प्रेम असेल ते प्रेम आज या कार्यक्रमातून व्यक्त होते आनंद वाटला की त्यांनी ठरवलं की ताई आज आमची आई निघून गेली आमच्या आईने आमच्या करता खूप कष्ट केले अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन जगलं धार्मिक कार्याची तिला आवड होती कीर्तनाची भजनाची तिला आवड होती आमच्या आई गेली मग आई गेली त्या प्रित्यर्थ आज सगळ्या महिलाच इथे आणायच्या म्हणून आज त्यांच्या मुलांच्या मुलींच्या त्यांच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी इतका मोठा खर्च त्यांनी केलाय एवढा खर्च करणं सोपं नाही एवढ्या लांबून आम्हाला आणलंय ही सगळी मंडळी या ठिकाणी आली याला कारण का केवळ आपल्या आईनं आपल्यावर केलेले संस्कार आणि आईने आपल्यावर केलेलं प्रेम आईच्या प्रेमापुढे सगळं काही फिक्क हे त्याने दाखवून दिलं आणि त्यांनी मला सांगितलं ताई आई गेली आईच्या प्रित्यर्थ स्टेजवर आम्हाला सगळ्या महिला पाहिजेत एकही पुरुष नको म्हणून आज या ठिकाणी हे सगळ्या महिला इथे आल्या आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही स्वयंपाक करण्याकरता आचारी म्हणून त्या सुद्धा महिलाच ठेवल्या का तर आई गेली म्हणून तिचे एक आठवण म्हणून आम्हाला काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम करायचा आहे म्हणून भाऊंच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी ज्यांनी गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सत्ता असेल तर ज्यांचं नाव 1 नंबरला असतं ते आमच्या यशोदाताई साळुंके चांदवड तालुका जिल्हा नाशिक इथून इथपर्यंत या कार्यक्रमाकरता आल्या गोड सेवा दिली खरंच इथं बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना विचारेल मृदुंग वाजवायचं म्हटल्यानंतर मर्दाची ताकद लागते पण तुम्हाला इथे वाटलंय का एक महिला वाजवते किती गोड सेवा दिली आवडला असेल तर अवश्य टाळ्या वाजवा गोड सेवा दिली आणि त्यांचा 1 वर्षाचा मुलगा एवढ्या लांबून इथपर्यंत घेऊन आल्या त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार ज्यांनी गोड असं गायण्याचं काम केलं दोन्ही गान सम्राज्ञी महाराष्ट्रात कुठेही महिला सत्ता असेल तर दोघी जर तिथे नसतील तर तो सत्ताच होऊ शकत नाही म्हणून आज या ठिकाणी आमच्या मनमाड नांदगाव इथून आलेल्या आमच्या राणीताई दौड आणि मुंढेगाव इगतपुरी घोटी इथून आलेल्या आमच्या मंगलताई गतीर एवढ्या लांबून या कार्यक्रमाकरता आल्या गोड गायन केलं त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करा या ठिकाणी पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आमच्या ध्येयपूर्ती माझ्या मुलीचं नाव ध्येय आहे बरं का तिचं नाव मी संस्थेला दिलं एकच मला मुलगी 7-8 वर्षानंतर झाली माझंही ध्येय पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर माझी संस्था चालू झाली म्हणून ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वाशेरे तालुका अकोली जिल्हा अहमदनगर संगमनेरच्याही पुढे संगमनेर सगळ्यांना माहिती आहे संगमनेरच्या पुढे 20 किलोमीटर आमचं गाव आहे आणि त्या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थिनी इथे आल्या सुंदर प्रकारे नाचल्या गायल्या त्यांचं जर तुम्हाला पावल्या आवडल्या असतील तर अवश्य टाळी वाजवा किती सुंदर लहान लहान मुली इथे आल्या आणि सगळ्यात माझी छोटी कन्या ध्येया पाटील तिथं किती सुंदर नाचते तुम्ही बघितलं असेल आणि या सगळ्या विद्यार्थिनींचे आभार हार्मोनियमची सेवा देणारे आमच्या ताई आपल्या गावातल्याच आहेत गोड सेवा दिली त्यांनी मला कालच फोन केला ताई मला जास्त वाजवता येत नाही म्हटलं घाबरू नका
मी काही कुणाला बोलत नाही, स्वर दिला तरी चालेल. ताई तुमचे आभार. विणेकरी सुद्धा एक महिलाच आहेत, त्या ताईंचे आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला शिष्टी मला दादांचे आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, गावातील आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी या कार्यक्रमाकरता उपस्थित झालात. खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. मला रोज दिवसाला 4-4, 5-5 फोन यायचे, ताई तयारी जय्यत झालेली आहे, तुम्ही लवकरात लवकर या. मी सांगितलं 6-7 वाजता येते, काळजी करू नका. इतकं तुम्ही चांगलं नियोजन केलं, इतका तुम्हाला त्या कार्यक्रमाचा उत्साह होता, पण दुष्ट लागली हो. कारण का आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. एका गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे 2 तास औरंगाबाद मध्ये गेल्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. आणि मी रात्रीवर का 2 वाजता उठून आम्ही 3 वाजता निघालो होतो. आणि 3 वाजता संगमनेर मध्ये आम्ही सगळ्या जणी तिथे भेटलो. 2 गाड्या घेतल्या. सकाळचं कीर्तन आम्ही श्रीरामपूर नगरला केलं. 10 ते 12चं कीर्तन करून परत इकडे आलो. आता उद्या सकाळी परत तिकडे भिगवण करमाळा, तिकडे सकाळी रात्री 6 ते 8 परत पुण्यात आहे. आणि हे सगळे कार्यक्रम करून मग आम्ही जाणार आहोत. हे सगळं आमचा ताफा बरोबरच आहे. गोड सेवा देतात, त्याच्यामुळे महाराष्ट्रातले लोक कुठेही बोलवायला तयार आहेत. तुम्ही सगळ्यांनी ही सेवा बरोबर 9 ते 11च्या वेळेत श्रवण केली. खरंच म्हणजे आता मला इतका आनंद वाटतोय का 12:15 वाजून गेलेत, पण तुम्ही सगळे माझ्या समोर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात बसलात का तुमच्याकडे बघून असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केलं कुणाला झोप लागणार. करायचं मग आनंद वाटला की खरंच एवढ्या लांबून आम्ही आलोय, पण तुम्ही तुमचा उत्साह तसाच दाखवला. आल्याबरोबर शेकडोनी माणसं स्वागताला होती. खूप सुंदर आमचं सगळ्यांनी स्वागत केलं. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाकरता माझे पती श्री प्रकाश पांडव पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची साथ आहे म्हणून भिवंडी मुंबईहून या ठिकाणी बघू नका गाडीत झोपलेत. बाया लगेच कुठे बाईचं नवरा मुलीच बिचाऱ्या शोधतात हो. ती तिथे पुढे बसली होती, शूटिंग केली, निघून गेले. का तर दिवसभर प्रवास झालाय, रात्रभर परत प्रवास करायचे. त्यांची साथ आमच्या मुलींनी इथपर्यंत घेऊन आले. आमचे संतोषभाऊ वैद्य त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. युट्यूबच्या माध्यमातून ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्यांनी 2 तास या कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचे मनपूर्वक आभार. बोलताना चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या आई जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या माझ्या सर्वांवर आहे. तिचा आशीर्वाद आहे म्हणून आपण सुखाने आहोत. तिचा आशीर्वाद असाच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या. आणि बोलताना परत एकदा चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी शेवटी एक बहिरेवीच्या ऐवजी माझी छोटी कन्या आपल्या समोर 2 मिनिटांमध्ये गौरव सादर करेल आणि लगेच कार्यक्रमाची सांगता होईल. 2 मिनिटाकरता कृपया कुणीच उठायचं नाही. तुम्हाला मोठं तीड पान जागडा मात फोडीला मात फोडीला मात फोडीला मात फोडीला बड मोठ्याची रईवर पान जागडा बड मोठ्याची रईवर पान जागडा मात फोडीला बाई मात फोडीला बाई मात फोडीला कीड पान जागडा तुंगल मोठ कीड पान जागडा मात फोडीला मात फोडीला बाई मात फोडीला मात फोडीला बाई मात फोडीला मी बघ घेऊन गेले काक गल्लतीची मी गबा घेऊन गेले काक नंदाच्या पोराने मारली गोहाक नंदाच्या पोराने मारली गोहाक तुम्हाला मोठे तीर तुम्हाला मोठे तीर पान जागडा तुम्हाला मोठे तीर पान जागडा मात फोडीला मात फोडीला मात फोडीला मात फोडीला बाई मात फोडीला मात फोडीला बाई मात फोडीला नंदाच्या पोराने
मनोरंजन